पाणी टाकायला होतं का माणूस तांब्यान गिलास ते तांब्यान गिलास कशाला बस काय रे एवढं कशाला तुला एवढं तुला सला झाले का बोला माझ्या मनचा राजा मी हा राजा म्हणते घाबरून पट्ट्या आणि गावाचं पीठ तोंडाला लावून लग्नात आलतो की मला शॅम्पल सांगितलं आज कामाला कुणाकडे येतोस तो कामाला डॉक्टर बदने सर करते बदने सर कुठं आता 100 नाची नोट आणतो एक घेऊन मस्त पैकी आयसला जातो होता सर 100 ला कामाला माझी बायको तुमच्याकडे बबल्याला पाठी कशाला घेऊ तो मला शॅम्पल माझं पोरग आहे मला सगळं कळलं मला वाटलं चला यायला का की मला 30 रुपये दे 30 पैसे नाही तो दे 30 मी तळात आले ते पैसे पैसे नाही तो आपल्याला असले खपणार तू माझ्या जन्मात मला पैसे 30 रुपये पैसे संपले मी पैसे पैसे नाही लोकांच्या पंक्तीत कोणाला गुंडावा आहे तुमच्या तुमच्या घराचा भांडण मारा बायकोच आहे संध्याकाळी 1 वाजता माझ्या घरल्या हातल्या मला कष्ट भांडण सोडा आले लोक म्हणजे शेजार धर्म आहे कोणी भांडण कोणी देते भांडण सोडा रात्रीच्या 1 वाजता पिऊन पिऊन आता वाद चिन्नी काहीच नाही होणार इकडे वापस नाही किती मारले मला मारू 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 हात लावायचं नाही माझ्या बायकोला हात लावायची नाही कसं काय तुमची मारली मारू मारू पाडी वागणं चला येतं का मी हारू आगा तुझं नसीब माझं नशीब कुठलं की का शावन में तू तले तो खीर कहते हैं अगं मैं हिंदी बोलते शावन में तू तले तो खीर कहते हैं और पिदारा पति मिलने को ही तकदीर कहते हैं तुझं नसीब आहे ना अगर तुझं नसीब आहे मी सांगायला काय नशीब आहे होती ते सगळे भांडे इकून खाल्लं काय नसीब आहे मला शॅम्पल सांगायचं नाही तुम्ही ह्या टायमाला आमच्या घरी कसं काय मला हे एक कारण सांगावं लागतंय बदने सर शेजारी धर्म असते कोणी भांडण शेजारी धर्म असलं तर मला जमत नाही मा कुछ तो डालने काला है बघा किती मारला मारून पाडी चालू हात लावायचं नाही बाजूला बस मी हारलो काय झाले मी हारलो आणि संध्याकाळचं 1 वाजले कसं काय हे माणूस माझ्या बस अगं माझ्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर 2 गोष्टी ध्यानात ठेव कोणत्या बस माझ्या अंत्ययात्रेला शुद्धीवर कोणी नसावे हो हो कोणी नसावं 4 खांदेकरी मात्र फुल देशी पेलेले असावे आधी गुलाल उठवून दिल्ली माझी सजवा आणि माझ्या अंगावर व्हायची फुलं देशी दारूत भिजवा बस तुला देशी भिजवा आणि हवा मसाला टाक भिजवा बस हारलो दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा हिंदी बोलते हैं दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा इस देसी दारू के सिवा जिंदगी में कुछ कारोबार ना रहा मला माहित नाही तेरा वाचून किंमत नाही त्या समयीतल्या वातीला काय तेरा वाचून किंमत नाही त्या समयीतल्या वातीला आणि बाई वाचून किंमत नाही या पिदाड्या जातीला घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला आणि पिदाड्याशिवाय पर्याय नाही ह्या रांडराच्या जातीला म्हणून कुणी मेला ह्याच्या मातीला मला सगळा कळाला चांद चांदनी से लाइन मारेगा तो आसमान क्या करेगा चांद चांद चांदनी से लाइन मारेगा तो आसमान क्या करेगा गंगू मैं अभी तुझे कुत्ता छाप मारेगा तो तेरा बाप क्या करेगा काय मला कळालं सगळं अरे गती ऐक गती मोजता येईल का त्या फिरत्या भोवऱ्याची अगं बस हारलो लई बोलायला आजी लय बोलाले बस हारलो लाईफ इज नॉट रन समोर आपल्या आपल्या भाषेत बोल पिदाड्या मला हारलो गती मोजता येईल का त्या फिरत्या भोवऱ्याची कशाला तुझीच तू वाटत नीट चालायलास का गती मोजता येईल का त्या फिरत्या भोवऱ्याची आणि तू पतिव्रता नार होशील का 17 नवऱ्याची बस मी हारलो
हात जाऊन मी आत्महत्या करतो बस आलो. अरे किती पापी आहे. कशाला आपल्या त्याचे फायदे काय आहेत? अरे हे कोण आहे? हे कोण आहे? नंदू भाऊ नाहीत का? कोण? नंदू भाऊ. भाऊ. अगं माझ्या देखात भाऊ म्हणतेस आणि मी गेलं की भाऊजी काय का नाही? असं आहे तुझं. आज तुझा शेजारी इकडे. काय? तेव्हा मी तुझा शेजारी कोण केलास मला? शेजारी मी तुझा शेजारी नंदू मिस्त्री. नंदू मिस्त्री. तेव्हा थापी घेऊन मी काम करत होतो. नंदू मिस्त्री. मी तुझा शेजारी नंदू मिस्त्री. अरे हातात थापी तुझं मन लय पापी. अरे नंतर कुठला की? ओय. आता सोडा आता असं बोलतोस का तू शेजारला? नाही. दारू उगत पेत नाही मी. काय फायदे आहेत त्याचे? दारू उगत पेत नाही का? अरे दारूचा फायदा आहे का? दारूचे फायदे 3 आहेत माय कुणी बी प्या. बघा मंडळी, दारू पिल्याचं कधी बरं झालं नाही आणि त्याला कधी वरी आलं नाही. हे बेवडं म्हणतंय दारूचे फायदे 3 म्हणत. होय. दारूचे 3 फायदे आहेत 3. ठीक आहे, दारूचा पहिला फायदा सांग. दारूचा पहिला फायदा हो. कुठल्याच पिदाड्याच्या घरी चोरी होत नाही. गडाच्या घरी चोरी होते, कसं काय होत नाही? रात्रभर नवरा बायकोचं भांडण चालू राहते. चोरायला वाटते की सगळे जागे आहेत. चला तुमच्या. होय. दारूचा पहिला फायदा घरात चोरी होत नाही. मला खरंच फायदा वाटण्याचं बरं वाटलं नाही. दारूचा पहिला फायदा घरात चोरी होत नाही. सांग दारूचा दुसरा फायदा काय? दारूचा दुसरा फायदा हो. कुठल्याच पिदाड्याला कुत्रा चावत नाही. अरे कसं चालत नाही? कारण की ह्याच पिदाड्याला रस्ता पुरी होईना कुत्रा ह्याच्या जवळ येईल. अरे दारूचा पहिला फायदा घरात चोरी होत नाही. होय. दारूचा दुसरा फायदा पिताला कुत्रा चावत नाही. अरे तुम्ही फायदे खरंच चांगले सगळं असं आपल्या घरात वाटायला चालतंय का? निजीम चालू सारखे. हा. आणि दारूचा तिसरा फायदा सांग बरं. हो, 2 फायद्यापेक्षा लय महत्वाचा आहे दारूचा तिसरा फायदा. 2 पेक्षा महत्वाचा होय. सांग बरं काय? दारूचा तिसरा फायदा हो. कुठलाच पिदाडा म्हातारा होत नाही. होय. मी त्याला म्हातारा होत नाही. कसं काय? जवानपणीच टप्पा देऊन म्हातारा कशाला होत? म्हणजे होय. एवढ्यामध्येच डंग 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 डंग. ओहा. आणि हे पट्ट्या 24 तास पिऊन पण आमच्या दोघांचा जीव. बस आमची महाराज आहेत ना. हा? अरे बापरे. त्याचं कुळदैवत. आहे का? होय. तुमचे महाराज कुलदैवत? हा बंदेसर का बोलवाले तुम्हाला? हा? नाही नाही इकडे. हा तुला नाही पाला का? आवाज दिले मला इशारा केला वाटतं. थांब काहीतरी गावावर का आहे बघू दे. घरात काय बोला मला ऐकून येते जाऊन. मला इशारा केला आता एक आता असं हा, करू. मला बी आवाज आले. बसून ऐका तुम्ही आता जवळ सरचं म्हणणं काय आहे ते. हा. और लय मोठा प्रश्न आहे. का हो? सरने असा मोठा प्रश्न टाकला माझ्या समोर. कसला? सर मला काय म्हणाले? होय. भरपूर पाहिलं मी कार्यक्रम. भरपूर. भरपूर ठिकाणी गेलो मी. बरं. पण आज तर विचित्र प्राणी कधी बघायला नाही. कसला? माझ्या कानात हळू सांगितले. काय म्हणले? म्हणजे बघा तू बाहेर बघितले असतील. होय. पण बाईला मिशा कशा तुझ्या बायकोला? माझ्या बायकोला मिशा कशा? बदनेसर बायला मिशा. जिथं प्रश्न निर्माण झाला तिथं उत्तर राहणारच. हा. अहो बायकोला मिशा कशा मी सांगू? हा. गुरुजी हा. कोणी बाईवर जाते कोणी बापावर जाते. ही लेकरू बापावर गेले म्हणून त्याला मिशा आहे. होय. असं आहे का? आमचे महाराज काय म्हणतात माहिती का? ज्ञानोबा, तुकाराम महाराज, नाही. ज्ञानेश्वर महाराज, आठली बात. कबीर महाराज आहा. आणि सगळे महाराज बघितले. होय. पण हे काय की म्हणते का ते आमचे महाराज पिदाडी महाराज असले. कोण आहे? लय भारी. तुमचे कुलदेवत काय म्हणतात? आमचे पिदाडी महाराज पिदाड्यांचे कुलदैवत कोण? भपकारी महाराज. अरे भपकारे बाबा. होय. तुमचे भपकारे महाराज काय म्हणतात सांगा काय ना. म्हणतात सांगू? हो. रूप पाहता लोचनी चला दारूच्या दुकानी. हा. तो हा विठ्ठल बरवा दारू पाणी किती टाकायचे ते ठरवा. अवघ सुकृताची जोडी दारू मध्ये हायलाई गोडी. सर्व सुखाची आगर दारू मध्ये नवसागर. सुखामध्ये मजा आठवा मला पुण्याकर धाब्याकडे पाठवा. अवघड आहे समजा. होय. आता काय करायचं एवढं किती करावं? नाही. अरे नंदू भाऊ हा? तुम्ही माझी उत्तर दिला. उतरली. किती उघांको किती वाजले आता? कपड्या कार्यक्रमासाठी का उखाणे बिखाणे घ्यायला तुम्हाला काही? होय. हा? 5:30 वाजलेत. कुठं जाणार तुम्ही? तुम्हाला माहित नाही हा. नंदू भाऊ हा. तुम्हाला एक पोटातली गोष्ट सांगू. सांगा बरं. भाऊ माझी एकुलती एक मुलगी मंगला. मंगला नावाच्या वर्गमैत्रिणी माझ्या मुलीच्या वर्गमैत्रिणी एका बाळाची आई झाल्या. हो. पण माझ्या मंगला नावाच्या पुरीचं लग्न झालं नाही. का? माझ्या घरी कुठला पाहुणा येत नाही सोयरा येत नाही धायरा येत नाही. कुणी मला रामराम करत नाही. का हो? हो, मी का? माणूस नाही का? मला मन नाही का? मला इच्छा नाही का? कशामुळे असं का होतंय? का होते सांगा बरं. का बरं हो? एक तच प्रश्न आहे. होय. तुम्ही दारू पिते. तुम्ही माणसाला उठायचं नाही बसायचं नाही कुठेतरी लेशिम खेळायचं नालीच्या पडदा पडायचं गाढवासारखं. तुमच्या घरी कोण पाहुणा येईल? खरंच तुमच्या मुलीचं कसं लग्न होईल? बरोबर आहे नंदू भाऊ. डोक्यात प्रकाश तुम्हाला एक गोष्ट सांगू हा. का? मी दारू सोडली. हा. माझ्या मंगला नावाच्या पुरीचं लग्न बी झालं. हा. आता गंगू आमची बचत गटाची अध्यक्ष झाली.
दुकान घेत का? होय तुम्हाला माहित नाही नंदू भाऊ एका दिवशी काय झालं सांगू? काय झालं? भटने सर काय सांगा आमच्या घराच्या शेजारी गप्पू मामा राहते त्यांच्या मुलीचा आपला एक कुंकवाचा कार्यक्रम कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं की नवऱ्या मुलीला पाटावर बसवलं जातं ब्राह्मण एका सुपारी देऊन बाया ओटी भरून लोकांना नाव घेण्यासाठी हातामध्ये सुपारी देतात तसं माझ्या बायकोचा नंबर आला बिचारीने नवऱ्या मुलीची ओटी भरली हातामध्ये सुपारी घेतली का आणि काय नाव घेतली माहित आहे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर चंदूचं नाव घेतली नंदूची लवार असली शंकरशाळा हवे तुमची बरं पण हे भाऊ मला माहित नाही माझ्या मंगल नावाच्या मुलीचं लग्न झालं आणि एक नंबर माझी गंगू बचत गटाची अध्यक्ष झाली होय मॅम या चौथी वेळा बाळानं अध्यक्ष केलं मला बचत गटाची अध्यक्ष झाली होय अरे बचत गटाची महिमा भारी तुमच्या कुटुंबाचा उद्धार करी होय असं झालं वा गंगू अरे माणूस हा चुकीचा पुतळा आहे बरोबर आहे की नाही हो टू ऑलरेडी ह्युमन म्हटलं जातंय स्वप्न हा मनुष्यपणाचा धर्म आहे मी चुकलो असं मला माफ कर पण आता तू बचत गटाची अध्यक्ष झाली आपल्या मंगल नावाच्या मुलीचं लग्न झालं पण हे म्हणतोय की मी आपल्या गंप्या नुसता वळून गेला एक दोन म्हशी घ्या म्हणतो तुझ्या काही गटामध्ये काही कर्ज देतात का देतात की बाया कोण कोण आहे तुझ्या गटामध्ये बाया आज सुनीता आहे अनिता आहे बायला केला कोणी घेऊ का हो घ्या तुझं सांग कसा आमच्या गुरुजींनी सरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी नाटक आहे नाटकामध्ये जर कुणी माझ्या माता भगिनीचं नाव आलं असेल क्षमा करावी आम्हाला प्रमाणिकपणानं मोठ्या अंतकरणानं माफ करावं का हे शेवटी नाटकच आहे दारूपाई सार गेलं बाई दारूपाई सार गेलं बाई तिचा संसार झालाय सुना त्याला सांगून जमलं किती तरी रोज पेतोय पुन्हा पुन्हा दारूपाई सार गेलं बाई दारूपाई सार गेलं बाई तिचा संसार झालाय सुना त्याला सांगून जमलं किती तरी रोज पेतोय पुन्हा रोज पेतोय पुन्हा पुन्हा माझ्या पायात गुट हाय गुटका
वेशाना याला सांगून दमले कितीतरी रोज पेतोय पुन्हा पुन्हा. नंदू भाऊ हा झालेलं झालं, कालची गोष्ट आता कुणाला सांग. नाही नाही मला सांगू द्या. नका. या मंडळाला मी सांगणार, नक्की सांगणार. नका, झालेलं झालं, सांगू नका बरं का. माझा समोर आहे. जाऊ जाऊ द्या, झालेलं झालं हो, केवळ सांगू. माझा समोर आहे. सांगू दे मला. नका नका. मंडळी काय झालंय, हे बिचारे बंदस्थानांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून एक 500 रुपये याच्या हातावर टेकवली, उन्हात अनात काम करून, आणि मुख्याच्या बाजारी सोमवारी जा होय. आणि लेकरा बाळा काहीतरी खायला भाजीपाला बाजार पिशवी दिली, 500 रुपयाच्या खिशामध्ये टाकली. हे बाजारात गेलोय आणि म्हणतोय काळ्या पाटीवर पांढऱ्या अक्षराने लिहिलं कुठं दुकान आहे का? काळ्या पाटीवर पांढऱ्या अक्षरात लिहिलं कुठं दुकान आहे का? लाज वाटते हसायला. देशी दारूचे किरकोळ दुकान. किरकोळ दुकान. त्या दुकानात गेला 500 रुपये घेऊन. होय. 2 खापरं ढोसला, 2 खापरं खिशात घातला, गेले 400 उरले 100. काय बाजार करते, आणि उरले 100 रुपयाचे वटाणे फुटाणे गाजर बिजर काय तर स्नॅक्स घेऊन निघाला वाटून डुलत डुलत डुलत. कसा बसा गावात आला. गावात येत त्याला रात्र झाली. बाजारची वाट बघत बघत सगळे घरातले लेकर झोपले. हे बेचारी वाट बघते की आता माझं घरधनी येईल, काहीतरी भाकरी करून ठेवली आहे, काय तर भाजी आणत. कशाची भाजी आणते हे पिऊन त्या नालीवर झोपले. ग्रामपंचायतीच्या कडेला नालीच्या वट्यावर झोपलंय. नाली वर आहे, ग्रामपंचायत वट्यावर झोपलंय. ह्यानं नालीच्या वर म्हणजे वट्यावर झोपलंय आणि वाकून त्या नालीत बघते खाली. त्या नालीतून पाणी होलाले. दिवस मावळला, चंद्रही निघाला. वाकून बघते खाली, चंद्र दिसते ना, नालीच्या पाण्यात प्रतिबिंब. वरी वट्यावर झोपून वाकून नालीत बघताय. दारू पिलेला माणूस आहे, ह्याला कसं कळलं चंद्र दिसला असं? होय. कोण म्हणतं अमेरिका चंद्रावर गेले? हे पठ्ठ्या चंद्रावर गेले, कारण मी वरी हाव, चंद्र खाली आहे. आता काय करायचं? चंद्रावर गेले नाही. बिचारी आली म्हणजे कुठं झोपलंय? पण एवढं तिथं झोपले. दारू बाई सार गेलं बाई, ते म्हणली. पुन्हा काय म्हणते नंतर, पेवणी दारू नशा येते या खरग, नवरा माझा गेलाय चंद्रावर ग. पेवणी दारू नशा येते या खरग, नवरा माझा गेलाय चंद्रावर ग. वाटण चालय अडवून टाकताय साऱ्यांची, अडवून टाकताय साऱ्यांची वाट, अडवून टाकताय साऱ्यांची वाट. काय बाई ह्याचा कथाट, कुणाला बाई बोलना नीट, कुणाला बाई बोलना नीट, कुणाला बाई बोलना नीट. बोला कोण हे करून वरग, नवरा माझा गेलाय चंद्रावर ग. पिऊनी दारू नशा येतिया खरग, नवरा माझा गेलाय चंद्रावर ग. खरंच गावठी मंडळी, परंतुची पिता विश्व निर्माता या जगात पंढरीच्या पांडुरंगाने एवढा सुंदर असा आपल्याला नरदेह दिलेला आहे. म्हणून सांगतोय, खरंच व्यसनापासून दूर राहा. या देवानं आपल्याला एवढा सुंदर असा जन्म देत असताना फक्त 3 गोष्टीपासून सावध राहा. रंग, रमा आणि रमी. मित्रांनो, रंग म्हणजे दारू, रमा म्हणजे स्त्री आणि रमी म्हणजे पत्ता. जो कोणी या 3 गोष्टीपासून दूर राहील, नक्कीच आपल्या आईबाबाचे स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत कबीर कहाण म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने हिज्जत के पैसे देकर लोगों की झूठी आते हैं. म्हणून मित्रांनो, व्यसनाधीन होऊ नका. आम्हाला या पत्रातून इतकं सांगायचे, दारूची नशा संसाराची दुर्दशा, दारूचा गिलास जिंदगी खलास, 100 ग्राम आणि जीवाला आराम. अशा पद्धतीने तो सावध झालाय आणि खरंच आज तो जागृत झालाय. बचत माध्यमातून या बाईनं सहकार्य केले आहे आणि या पितळ्याचा आज नक्कीच आता कायापालट होणार आहे. हा संदेश, दारू हे बेकार आहे, हे विष आहे, असा संदेश या माध्यमातून दिलेला आहे. आणि आपण सर्वजण बसून ऐकला त्याबद्दल धन्यवाद.